त्याला पण लावून दे, आपण गेलं. राज पाटील कोण आहे? आहे का कोणी? एकदा नीट लावतो का? पडलं नाही आहे कोणी. मला मेसेज कोण करतोय कंटिन्यू? हां हो हो झालं. ठीक आहे. काल आपण काय केलं? व्हॉट डिड वी स्टडी यस्टरडे? ठीक आहे. आता व्हॉट विल डू टुडे, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स आणि उप्स आतापर्यंत जेवढं केलं त्यावरती आलेले इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. करेक्ट? तो लेट मी शेअर. चलो, काय क्वेश्चन आहे? वाचा एखाद्याने. You are building a library system. Each book should have title, author, price. Task: create a class book. Use constructor to initialize value. Create method. Display details. Create two object and display details. चला, स्टार्ट डुईंग.
कुठला टाईप आहे हा? काय आहे? सगळ्यात पहिले इनहेरिटन्स आहे का? झालं? क्लास व्हेरिएबल लागेल का इकडे? इन्स्टन्स क्लास व्हेरिएबल तुम्ही घेऊ पण शकता. काय? लायब्ररी नेम, बरोबर ना? तो सगळ्यांसाठी कॉमन राहील. किती पण ऑब्जेक्ट्स, किती पण बुक्स घ्या. आठवतं का क्लास व्हेरिएबल? बुक, एक बुक एक क्लास बनवला, त्यामध्ये खाली एक व्हेरिएबल आपण आधीच डिक्लेअर केला. लेट्स से या लायब्ररीचं नाव काय? पु ल देशपांडे लायब्ररी. सिंपल एक ठेवूयात. दी साक्षी, गुगल कोलॅबर करा. यू नीड अ क्लास व्हेरिएबल. नंतर मग काय? डेफ इनिट सेल्फ. त्याच्यामध्ये काय काय येईल? ठीक आहे. त्याच्यानंतर तिघांचे इन्स्टन्स व्हेरिएबल, करेक्ट. त्यानंतर मग मेथड काय आहे? डिस्प्ले डिटेल्स. त्याच्यामध्ये काय येईल? फॉर्मॅटेड स्ट्रिंग मध्ये टायटल, ऑथर, प्राइस प्लस क्लास नेम डॉट क्लास व्हेरिएबल. बरोबर ना? विसरले. दोन ऑब्जेक्ट क्रिएट करायला सांगितले. कसे बनवतो ऑब्जेक्ट? क्लास नेम. त्याच्यामध्ये किती पॅरामीटर्स पास होतील? 3. पण येतील किती आउटपुट मध्ये? 4. काहींच्या डोक्याच्या वर चाललंय का नाही? झालं? कितीच वेळ लागला त्याला बनवायला? किती लोकांना नाही जमलं? मागे तुम्ही या बॅचचे आहात का? हो, नाही का? काय काल तेवढे क्लास बनवले होते आपण, जमलं का? गायत्री, आकांक्षा, झालं पाहिजे 2 मिनिटात. हे डिस्कस नाही करायचं यश. हा, काही पण नाव घे ना. झालं का? मतीन, आलं का आउटपुट? बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन लगेच. आज क्वेश्चनच सॉल्व्ह कर. बरोबर. चला झालं. मूविंग ऑन टू नेक्स्ट.
झालं का पहिलं? अरे किती सोपं आहे. काय करणार सगळ्यात पहिले? क्लास बुक, करेक्ट. डेफ युनिट. सेल्फ मध्ये काय काय सांगितलं त्यांनी? टायटल, ऑथर, प्राइस. बरोबर. मग इथे काय येईल? सेल्फ डॉट टायटल इक्वल्स टू सेल्फ डॉट ऑथर की स्पेलिंग करत होतो, छोडो अभी. इक्वल्स टू. बरोबर. नेक्स्ट सेल्फ डॉट प्राइस. मग नेक्स्ट काय येईल? दुसरं का? मग इकडे लक्ष द्या ना. जमलं नसेल तर. जमलं का तुम्हाला? हा, गुड. काय झालं प्रांजल? प्रांजल मॅडम काय झालं? नाही जमलं का? काय चुकलं? मग लक्ष द्या ना इकडे. ठीक आहे. याच्यामध्ये काय येईल रे? काय? काय येईल? सेल्फ डॉट. बरोबर. नेक्स्ट ऑथर मध्ये काय येईल? सेल्फ. नंतर काय झालं? हा ठीक आहे. प्राइस काय येईल? एका दोनच करून टाकू मी, पुढचं नाही करणार. चला पुढे. काय बुक ना? त्यामध्ये काय? ए बी कॅपिटल आहे. हा ना. टाइटल था ना, ऑथर था, कुछ भी रख दो. इसको मैं बाहर जान पूछ के. ठीक है. Now how it will get display? A ठीक आहे. चला पुढचा घ्या.
साहिल का आला नाही आज. तुला इथे काय करावं लागेल? देखो आपको है ना इतना ही आता है, ठीक है. आपको क्वेश्चन है ना इसके ऊपर ही पूछेंगे. डिजाइन अ कॉलेज सिस्टम, ऑल स्टुडंट्स बिलोंग टू सेम कॉलेज, इच स्टुडंट हॅज नेम अँड रोल नंबर. इथे मी डिटेल मध्ये तुम्हाला टास्क हे करून दिलं. टास्क वाचायचा नेक्स्ट क्वेश्चन पासून टास्क वाचायला जाऊच नका. प्रॉब्लेम स्टेटमेंट वरनं डिझाईन करायला घ्या. झालं का? गौरी जमतंय का? किती लोकांना काहीच कळत नाहीये. सांगा म्हणजे मी परत सांगतो. संदेश, कालचं लेक्चर केलं का? नोट्स काढलेत का सर्वांनी? काय झालं गायत्री? झालं? साक्षी, जमलं का तुम्हाला? इकडे जमलं का? अमोल, चलो. हा डायरेक्ट तसला तसा क्वेश्चन उचलून टाकलाय मी. तिसरा
पायथन डेव्हलपरला आहे ना तुम्हाला 2 ते 3 कोड्स करायला लावतात, त्यातला एक कोड होता हा. तर बघा आणि करा. कुठला इनहेरिटन्स आहे? कस काय? हा बघा ना क्वेश्चन काय, व्हेकल हॅज अ मेथड स्टार्ट. कार शुड यूज स्टार्ट अँड ऑल्सो हॅव ड्राईव्ह. कारचा दोन मेथड आहेत. स्टार्ट यूज करते, पण मग स्टार्ट कसलं आहे? व्हेकल मग सुपर लागेल इथे. काय म्हणजे डोकं. पहिला व्हेकल क्लास, त्याचा मेथड स्टार्ट. दुसरा कार, त्याचा मेथड बट तो इनहेरिट कोणाकडनं झालाय? व्हेकल कडनं. मग त्याचा काय राहील? स्टार्ट पण नाही. हे माहिती कुठलं इनहेरिटन्स आहे? ठीक आहे. झाला का? सोपं आहे. किंवा हाच क्वेश्चन MCQ मध्ये येतो, आयडेंटिफाय द इनहेरिटन्स टाइप. मग तुम्ही टिक करायचं.
सुपर कधी लागेल रे? जेव्हा आपण कार. इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट करत तेव्हा. एवढे मोठे ऍक्च्युली कोड जेवढे मोठे नसतात इथे, मग त्यांनी सांगितलं नाहीये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही केलं तरी चालेल ना सर. कोड मध्ये तसं दिलेलं नाहीये. हा, तसं दिलेलं नाहीये ना त्यांनी. मग तुम्ही फक्त मेथड पण कॉल करू शकता. नाही समजलं का साक्षी? दी साक्षी, काय झालं विशाखा? नाही जमलं का बरं? ड्राईव्ह कॉर्नर मध्ये कशात राहायचं? ड्राईव्ह स्टार्ट मध्ये. स्टार्ट मध्ये कसं राहील? कार मध्ये राहील ना. अरे हा स्टार्ट व्हेकलचा आहे मेथड, तो इनहेरिट झालाय कार मध्ये. आणि कारचा स्वतःचा मेथड काय? ड्राईव्ह. तर तेवढंच दाखवायचं ना सर की कारचा ऑब्जेक्ट व्हेकलचं मेथड कॉल करू शकतो. कन्स्ट्रक्टर तर मी सांगितलं तुम्हाला, अजून ऍडव्हान्स एक स्टेप पुढे. त्याला इन्स्टन्स व्हेरिएबल. हो, झालं का सर्वांचं? जमलं का मागे? शुभम, तेजस, इशिता? एका लाईन मध्येच समजलं पाहिजे. झालं का? मागे साक्षी, आकांक्षा, जमतंय का नक्की? काय झालं यश? कसा करणार हा? सांगा. पहिला क्लास कुठला? नेक्स्ट डेफ. डायरेक्टच त्याचा आपण विदाउट काही इन्स्टन्स व्हेरिएबल नाहीये म्हणून कसली गरज पडणार नाही. मध्ये प्रिंट this is करेक्ट. बरोबर का? नेक्स्ट काय येईल? क्लास. पण त्याच्यामध्ये डेफ
बरोबर का? पुढे नाही का व्हेकल स्टार्ट करूया. लेट्स ट्राय. अभी पहिले व्हेकल घेऊ. ठीक आहे. हे घेतलं. याच्यामध्ये मी गेलो काय सी डॉट. ठीक आहे. आता व्हेकल क्लास मध्ये मी कॉल करायला गेलो. एरर करेक्ट. बट मी ते क्लास चेंज केला काय तो दोन्ही करू शकतो. ड्राईव्ह स्टार्ट आणि आपलं रेस एक व्हेकल आहे ना. इट्स अ रेस. कळलं का? आलं का इथे? तर बरं असंच केलं होतं का विशाखा? किती लोकांचं बरोबर आलं? 1 2 3 4 5. फक्त 5. बाकीच्यांचं तुमचं काय चुकलं? हा पण आलं का आउटपुट? पण मग आउटपुट आलं का? ठीक आहे. सुपर नाही करा त्या कन्स्ट्रक्टर नाही केला. आउटपुट आलं का? ज्या लोकांना नाही आलं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला? इन्स्टन्स मेथड यूज केली. आलं का पण त्याने आन्सर? चला इथे वापरा इन्स्टन्स मेथड. ओळखा. सॉरी मी इथे कॉमा टाकायचं. कुठला इनहेरिटन्स आहे? कस काय? मल्टिपल मल्टी लेवल सर. काल केलं ना. पहिल्यांदा सर हा एम्प्लॉय येतो आणि नंतर हा मल्टी लेवल. पहिले व्यक्ती आहे मग एम्प्लॉय झाला मग मॅनेजर झाला. पहिले मग आपण याच उलट केलेलं काय ग्रँडफादर फादर चाइल्ड. चला
क्लास इनहेरिट कसा होईल रे? पहिला पर्सन एम्प्लॉय मध्ये नेम आणि सॅलरी. नेम अँड सॅलरी. मग मॅनेजर मध्ये नेम सॅलरी आणि डिपार्टमेंट. त्याच्यासोबत क्लास पण इनहेरिट होतील. ज्याला आजचे सगळे जमले त्याला इनहेरिटन्स जमलं असं समजा. पहिला क्लास काय येईल? सेकंड क्लास एम्प्लॉय. त्याच्यामध्ये इनहेरिट. थर्ड क्लास त्याच्यामध्ये इनहेरिट. बरोबर. पर्सनचे क्लास इन्स्टन्स क्लास, एम्प्लॉयचा, मॅनेजरचा. करेक्ट. आता करा. गुड. नशीब. लॅपटॉप कोणाचा आहे? वर ठेवा. त्याच्यावर आयुष्य आहे आपलं. Start respecting your laptops. It will value your respect. लिहून ठेवा. डेटा सायन्स संपूपर्यंत बरेच कोट्स येतील.
हा मी असं काय विचार करून नाही हे बोलायचं निघून जातो. बोला ना. ते लागेल ना. मग आता इथे इन्स्टन्स क्लास वापरलाय तर सुपर लागेल ना. मग एकदा हे समजलं ना, मॅनेजर टू एम्प्लॉय, एम्प्लॉय टू मॅनेजर, आयडेंटिफाय इनहेरिटन्स टाईप जर कळला मग सिम्पल आहे. झालं. आज थोडं लवकर सोडेल, मीटिंग आली आहे अर्जंट. आपण उद्यापासून नवीन टाईप सुरू करू. उद्या काय मंडे पासून करू. का ठेवायचं आहे उद्या. नाही काही काही सॅटर्डेज तर असतील, कारण कसं फ्रायडेला जर आपला सपोज आपण एखादी टॉपिक घेतो, फ्रायडेला जर आपण एखादी टॉपिक घेतोय, ठीक आहे, मग त्याच्या कंटिन्युटी मध्ये असे काही टॉपिक्स आहे ज्याला कंटिन्यू करावं लागेल. सपोज ANN शिकतोय, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, तर ते पहिल्या दिवशी आपण फक्त ते आर्किटेक्चर समजलं. जर सॅटर्डे संडे आला ना, जर आर्किटेक्चर विसरला तर त्या तिथे हिडन लेयर्स मध्ये कुठे काय आहे, ते कशा वर्क होता, ठीक आहे, न्यूरॉन्स कसे ऍक्टिव्हेट होतात, ड्रॉपआउट्स काय, हे त्या कंटिन्युटी मध्येच कळेल. कधी कधी आपल्याला सॅटर्डेज पण इन्क्लूड करावं लागते. नॉट की आय वॉन्ट टू फिनिश अर्ली, बट ते सुटायला नको, कारण की तुमचं तर अवघड दिसतंय मला. एका दिवसात तुम्ही विसरता, 2 दिवसात तर मग सगळं डेटा सायन्स वरून वेब डेव्हलपमेंटला शिफ्ट व्हाल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा credit card and UPI should inherit payment. Parent A, two child. Hierarchy. Hierarchy आहे. One parent and two child. हा One parent, two child. करेक्ट. मग credit card and UPI should inherit payment म्हणजे एक क्लास, सॉरी एक पॅरेंट, 2 सब क्लास जे एकाच्याच मेथड्स वापरताय. हायरार्की झाली ना. बोथ शुड यूज पे अँड ऑल्सो हॅव देअर ओन मेथड. दोघांनी पे वापरलं पाहिजे. म्हणजे पे कोणाची मेथड आहे, पेमेंटची. काय झालं यश, जड जाते.
एक काम करता का, मला ऍक्च्युली पोचावं लागेल. याचा एक कुणीतरी फोटो, सगळ्यांनी फोटो काढून घ्या या क्वेश्चनचा. हा फोटो घ्या ना काढून. आणि तुम्हाला मी काल बोललो नाही का ऑफिशियल बनवा, नाही बनवलं. आता मी चाललोय तोपर्यंत बनवून घ्या, त्यावर पाठवून द्या, नाही तर तुमच्या ग्रुपवरती पाठवा. ठीक आहे, हा एक झाला. हा लास्ट ज्याला जमला त्याने मला उद्या सांगा. हा सर्वच दाखवा question. झालं का?